सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रशासकीय मान्यता. 200 कोटींच्या निधीला दिली मान्यता. मुंबई महानगरपालिकेतील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. शाहीन नदी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे बैठकीत निर्देश. मुंबईमध्ये मनसे आक्रमक. अमेय खोपकरांची हॉटस्टारच्या कार्यालयात धडक. दिनसे हॉटस्टारवर क्रिकेट समालोचन मराठीत करण्याची मागणी. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना मनसेकडून मराठी भाषेची अंमलबजावणी करण्याचे पत्र. यावर हॉटस्टार करून मराठीतून समालोचन करणार असल्याचं आश्वासन. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर त्याच्या घराच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल. फॉर्च्यून हाईट्स बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्ये देखील चोख सुरक्षा. शिवसेनेचे डहाणू विधानसभेचे समन्वयक अशोक धोंडीच्या बेपत्ता झालेल्या दिवशीचा गाडीचा सीसीटीव्ही फुटेज समोर. गुजरातच्या बाजूने गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अंतर्गत बैठक. विधानसभेच्या पराभवानंतर नाशिक मनसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज. एसटी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ गरजेची होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. एसटीतून काही चांगलं अपेक्षित असेल तर भाडेवाढ करावीच लागेल, सरनाईकांचं वक्तव्य. नाशिक पालकमंत्रीपदाचा वाद सुरूच असताना नाशिकात गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे लागले होर्डिंग्ज. महाजनांचे होर्डिंग्ज लागल्यानंतर शहरात मोठी चर्चा. मंत्री गिरीश महाजनांनी केला लोकल प्रवास. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते शहाड दरम्यान लोकल प्रवासात महाजनांनी साधला नागरिकांशी संवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.